अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समिती आणि मातंग समाजाच्या वतीनं ज्या अण्णाभाऊनं जे दीन दलिताचं साहित्य जगामध्ये गाजलं त्याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंना केंद्र शासनानं भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे। हा पुरस्कार देऊनच केंद्र शासनानं सन्मानित केलं पाहिजे। दिंडी या हमालवाडीमधून निघत आहे। खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या शिक्षित लोकांना ही दिशा देण्याचा हमालवाडीच्या लोकांनी केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षित ही दिंडी ही हमालवाडीमधून गोरगरिबाच्या झोपड्यातून निघायची गरज आहे। जे लोक शिकलेले आहेत, जे श्रीमंत झालेले आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, त्यांच्या घरात आता शिक्षणाची दिंडी न्यायची गरज नाही। आपल्याला खऱ्या अर्थानं गोरगरिबाच्या झोपड्यातून अंमलवाडीमधून अण्णाभाऊ साठे नगर असेल, आंबेडकर नगर असेल, या सगळ्या नगरातून आपल्याला खऱ्या अर्थानं ही ग्रंथ दिंडी आपल्याला काढायची आहे आणि म्हणून या कमिटीचा मी खूप खूप अभिनंदन करतो। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला वंचित बहुजन आघाडीकडून खूप खूप शुभेच्छा। आज आमचे वंचित आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर शहरात आगमन होत आहे, तरी त्यांच्या हातानं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात येईल व सर्व जनतेने त्यावेळेस थांबावे अशी मी वंचितचा ओबीसी नेता सुरेश फड विनंती करतो। समाज पक्ष जिल्हाध्यक्ष नात्यानं आज विनम्र वादन करण्यासाठी मी आलेलो आहे। साठे साहेब विष्णुपंत आज समाजामध्ये आज अण्णासाहेब आणि या लोकांना सर्व समभाव यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सुभेदार रामजी आंबेडकर नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे हजर अमर आहे आणि त्या साहित्याचा जागर व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही त्या साहित्य दिंडीचं नियोजन करण्यात आलेले आहे। तरी सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय लोक। अपील करतो की आपण जास्तीत जास्त अण्णाभाऊंची पुस्तकं वाचले पाहिजे, जेणेकरून वर्तमानातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर आपल्याला कशी मात करता येईल, या संकटांचा कसा सामना करता येईल। कारण की जी जाती व्यवस्था, ज्या जाती व्यवस्थेनं अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवलं, बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला, ती जाती व्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे। म्हणून ही जी डोकं वर काढणारी जातीची व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं साहित्य वाचून, त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला या व्यवस्थेचे 2 हात करावे लागतील। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। साळवे यांच्या पूर्णतिथी पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे। 350 किलोचा ब्रॉन्झ हा पुतळा, महाराष्ट्रात अतिशय देखणा पुतळा आज परभणीमध्ये लोकार्पण याचं झालेलं आहे। निश्चितच महापुरुषांचे पुतळे आपण का उभा करतो तर त्यांचे विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे। वस्ताद लहुजी साळवे यांना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिली होती। त्यांच्या तालमीमध्ये चाफेकर बंधू असतील, त्यांच्या त्यांच्या तालमीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, यांनी सुद्धा त्यांच्या तालमीमध्ये शिक्षण घेतले। असे लढवया नेतृत्व ज्यांची ओळख तुमच्या समाजाच्या पिढीसाठी व्हावी यासाठी अशा प्रकारचा पुतळा आम्ही निर्माण केलेला आहे। त्यांनी केलेले स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी बंदूक चालवायचे शिक्षण असेल, दांडपट्टा चालवायचे शिक्षण असेल, तलवारबाजीचे शिक्षण असेल, हे शिक्षण सर्वसामान्य बहुजनाच्या मुलाला मिळावं यासाठी अथक प्रयत्न केले। म्हणून अशा थोर क्रांतिकार्याला आदरांजली देण्याच्या निमित्ताने अशा प्रकारचा पुतळा आम्ही परभणीमध्ये निर्माण केलेला आहे। आज सर्व जाती जमातीचे, सर्व प्रांतातील, आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये या पुतळ्याचं लोकार्पण आज झालेलं आहे। परत एकदा जनतेला या दोन्ही गोष्टीच्यामुळं मी लक्ष अशा शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं। आणि आज जो पुतळा वस्ताद लहुजी साळवे यांचा निर्माण झालेला आहे त्याच्यासुद्धा लक्ष सगळ्यांना शुभेच्छा देतो। एवढा मी शब्द देते आणि पुढच्या वेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री होऊन गेला एवढं मी स्वप्न बसले। जय हिंद, जय हिंद।
कार्य Subscribe now and press the bell icon. Never miss an update.